नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। काय सांगाल दादा, आज मीनाक्षी नगरचा हा जो रस्ता आहे आपण बघत आहोत, तो रस्त्याचे कुठेतरी काम पूर्ण होते। याच ठिकाणी घरामध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत पाणी जमत होतं, परंतु कुठेतरी आज लोकांना या ठिकाणी दिलासा भेटण्याचं दिसत आहे। रोड बनत आहे, काय सांगाल? तुम्ही दरवर्षी बघतच होतात की दरवर्षी पाण्यामध्ये मीनाक्षी नगर हे सर्वप्रथम डुबणारं वस्ती आहे आणि तिथे गळ्या एवढं पाणी तिथे जमा व्हायचं। पण गेल्या वर्षी आम्ही जेव्हा इथे आलेलो तेव्हा गळ्या एवढं पाणी होतं आणि तिथे अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेले होते। ही एकच गल्ली अशी आहे की त्याच्यामध्ये गळ्याच्या वरती पाणी जाते आणि लोकांची मूलभूत सुविधा जसे शौचालय इथे आहे आणि मोठी वस्ती आहे आणि मंदिर आहे, त्याच्यामुळे इथे कॉन्ट्रॅक्टरला सांगून महानगरपालिकेच्या अंतर्गत ही गल्लीची आपण काम करण्याचं रिक्वेस्ट केली होती आणि आज ते पूर्ण होताना आपल्याला दिसतंय। जनतेमध्ये काय आनंदाचं वातावरण? त्यांना तर हे मूलभूत सुविधाच होती, आनंद तर होणारच आणि त्यांना सर्वात मोठं तर त्यांच्या जीवाचा प्रश्न होता, शॉर्ट सर्किट होणं आणि बाजूला मोठा नाला आहे, जर थोडा ओव्हरफ्लो जरी झालं असता तर जीवावर बेतलं असतं। त्यामुळे लोकांची विनंती होती की गल्लीची हाईट वाढवावी आणि आज ते काम चांगल्या प्रकारे होते। या परिसरामध्ये सर्व जे घर आहेत त्यांची हाईट वगैरे वाढवली जाते, सर्व सहकार्य करतात, नगरपालिका सर्वजण सहकार्य करतात। तुमचं कसं काय योगदान आहे? हा, त्याच्यानंतर आपल्यालाही फोन येतात की हाईट वाढवायचं आहे, तर आपणही त्यांना सांगतो की सत्य परिस्थिती आहे की तुम्ही बघतात एवढा पाणी भरतो आणि काश्मीरामध्ये सर्वात पहिला डुबणारं गाव जे असेल ते मीनाक्षी नगर आहे, नंतर सर्व ठिकाणी पाणी भरतात। त्याच्यामुळे सन्माननीय आयुक्त, तत्कालीन आयुक्त होते आणि ज्या आयुक्त येतात त्यांना आम्ही सर्वात पहिला हीच सूचना देतो की मीनाक्षी नगरमध्ये जे पाणी भरते त्याच्यामुळे रूमची हाईट वाढणं गरजेचं होतं आणि इथे अनेक ठिकाणी समस्या पण येतात, लोक फोन करतात, आम्ही समस्यांचे निवारण करतो, जसे तक्रार जातात, रूमचं बांधकाम चालतंय, परंतु सर्वांचं सहकार्य लाभलेलं असतं आणि आज 80% लोकांचं हाईट वाढवून काम झालेलं आहे। नमस्कार, मी लक्ष्मी गाडेकर। आज मला 25 वर्ष ते 20 वर्ष तर 25 वर्ष इथे झालेलं आहे, पण जशी आमची परिस्थिती होती की आम्हाला घराच्या बाहेर निघायला पण येत नव्हतं। आम्हाला एवढ्या वर्षामध्ये कोणी सहकार्य केलं नाही, सगळे नगरसेवक येऊन गेले, सगळे येऊन गेले, पण आम्हाला कोणी सल्ला दिला नाहीये। तर आता आमचे दादा आहेत नगरसेवक सचिन दादा, त्यांना आम्ही हे केलंय, तर आम्हाला असं जे बनवून दिलंय की एवढं आम्हाला कोणीच भेटलं नव्हतं की असं आम्हाला रोड बनवून द्यायला, असं आम्हाला हे शिकवायला की तुम्ही रोड बनल्याच्या नंतर बाहेर निघताना करून आम्हाला एवढी सुविधा करून दिली आणि आमचे संडासचे पण काम एवढे मस्त करून दिलेत। तर माझ्या चाळीचे माणसं आणि माझ्या एरियातले माणसं खूप अत्यंत सुखाने राहणार आता आणि खूप त्यांना आता योग्य वाटतंय की हा आम्हाला कोणीतरी पाठिंबा दिलेला आहे आणि आम्हाला कोणीतरी वाचवलेलं आहे। तर हे आमचे सचिन दादा नगरसेवक, आम्हाला ह्यांनी एवढं करून दिलेलं आहे, त्यांचे आम्ही पूर्ण आभारी आहेत।